तर हाय मंडळी, सकाळची सुरुवात ॲज युजल मस्त मसाले चहाने झाली. नंतर मग माझं आवरलं आणि आज होता नवरात्रीचा दिवस तिसरा आणि आजचा रंग होता निळा. मग मी ही ब्लू कलरची साडी वेअर केली आणि ही साडी माझी सगळ्यात फेवरेट साडी आहे, कारण ही माझ्या मम्मीची साडी आहे. म्हणजे जवळजवळ मी तिच्याकडून ढापलेली साडी आहे. नंतर आवरून झालं आणि मला भूक लागलेली, सो मी हा 10 मिनिटमध्येच तयार होणारा कांदा पराठा बनवला होता. चला कसा ते तुम्हाला सांगते. कांदा उभा चिरून घ्यायचा, एकदम पातळ असा, आणि सोबत भरपूर अशी कोथिंबीर. आता ह्या कांद्या आणि कोथिंबीरमध्ये लाल तिखट, हळद, जिरेपूड, धनेपूड, थोडासा गरम मसाला आणि मीठ टाकायचं आणि त्यावर भरपूर असा लिंबाचा रस टाकायचा. याने टेस्ट खूप भारी लागते. आणि मग मिक्स करायचं आणि आपण चपाती लाटतो तशी लाटून घ्यायची. नंतर हे सगळं त्याच्यावर पसरून घ्यायचं आणि मी दाखवते तसं पॅक करून घ्यायचं. नंतर उभे कट करून घ्यायचे आणि त्याला असं रोल करून घ्यायचं. नंतर चपाती लाटायची. मी त्याचं शूट करायचं विसरले आणि छान असं बटर किंवा ऑइल लावून मस्तपैकी खमंग भाजून घ्यायचं. इतकं छान लागतं, हे नक्की ट्राय करा. आणि चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.